2 दिवसापूर्वी रथयात्रेला प्रारंभ झाला। ही रथयात्रा एकूण 27 गावांमध्ये अर्थात परंपरेच्या द्वादशी अर्थात बार्शीकरांच्या गावामधून जात आहे। साधारणपणे एक 2-3 वर्ष असा विचार सातत्याने मनामध्ये येत होता की त्या सर्व द्वादशीकर मंडळींच्या बरोबर आपले जुने असलेले संबंध नव्याने पुन्हा वृद्धिंगत करावेत। त्याचं कारणही असं होतं, ही जी बार्शीची अर्थात द्वादशीकरांची परंपरा आहे, ही परंपरा वैकुंठवासी प्रातस्मरणीय कोंडाजी बाबांच्या आधीपासून आहे। म्हणजे ही परंपरा कुणी सुरू केली ही कोणालाच माहिती नाही। जेवढे काही जुने ज्येष्ठ मंडळी सांगतात आमचे वडील आजोबा पंजोबा करत होते आणि ही बार्शीची द्वादशीची परंपरा आम्ही करतो। द्वादशीची परंपरा अर्थात काय तर आपल्या वारकरी संप्रदायात नियम असा आहे, शुद्ध एकादशी देवाची असते आणि वद्य एकादशी संतांची असते। वद्य एकादशी संतांची असते या कारणानं ही सगळी द्वादशीची जी गावं आहे ही द्वादशीची गावं वाटून दिलेल्या द्वादशीला अर्थात आता आपल्या सगळ्या राजुरीकरांची जी वद्य द्वादशी आहे ती आषाढ वद्य द्वादशी अर्थात संप्रदायातली परतीची वारी म्हणजे आषाढाच्या एकादशीला सगळे मंडळी वारी घेऊन पंढरपूरला जातात आणि वद्य वारीला पुन्हा पालखी सोहळा मागे येतो, ही परतीची वारी असते। आषाढ वद्य द्वादशी ही आपली परंपरेची बारस आपल्या गावची आहे। आता करतात काय हे बार्शीकर मंडळी तर पूर्वंपार परंपरेनुसार हे सगळे मंडळी एकादशीला तिथे मुक्कामी जातात। एकादशीला तिथे मुक्कामी जाऊन तिथे कीर्तन प्रवचन फराळ हे सगळं नियोजन करतात, जागराचं नियोजन करतात। दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा महाअभिषेक आणि द्वादशीची पारणं सोडून ही सगळी मंडळी तिथे आपल्या आपल्या घरी जातात। अशी द्वादशीची अतिशय जुनी अशी आपली परंपरा आहे। आता ज्या ज्या लोकांना आम्ही गेली 2 दिवस झाले भेटतोय सगळ्या जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे ज्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची संसाधनं उपलब्ध नव्हती, अर्थात रस्ते नव्हते, गाड्या वाहनं काही नव्हती, अशाही काळात जुने मंडळी घरोघरी फिरून काही धान्य वगैरे जमा करायचे, काही वस्तू जमा करायचे आणि असं सगळं जमा करून पांदीच्या रोडने पाऊल वाटांनी आळ्या या ठिकाणी जायचे। पुढे काळ बदलला, बैलगाड्याने लोक जायची, ट्रकने टेम्पोने जाणाऱ्यांचा वर्ग मोठा होता। असं सगळं जाऊन ही परंपरेची सगळी द्वादशीची मंडळी ही परंपरा सांभाळत होती। आता मधल्या काळामध्ये असं झालं, संसाधनं वाढली, रस्ते झाले, देवस्थानचं कामही अगदी प्रगती पथावर आहे, पण जुन्या बार्शीकरांचे आणि गावांचे संबंध हळूहळू कमी होत गेले। जुन्या मंडळींना आपले आणि श्री क्षेत्र आळा देवस्थानचे संबंध माहिती आहेत, पूर्वंपार हे देवस्थानचे संबंध माहिती आहेत, परंतु नव्या पिढीला नव्या मंडळींना हे माहिती नाही। म्हणजे कालच प्रवचनामध्ये मलाही त्याचं आश्चर्य वाटलं की शिवनेर भूषण राजाराम बाबा म्हटले मला सुद्धा ही द्वादशीची परंपरा माहिती नव्हती, एवढी जुनी ही परंपरा आहे। मग हे जुने संबंध असलेले जुने मंडळी हे द्वादशीची परंपरा करत होते, त्या सगळ्या नाते संबंधांना पुन्हा नव्याने उजाळा देण्याकरता या रथयात्रेची संकल्पना समोर आली। खर तर याची प्रेरणा ज्ञानोबांनीच दिली आणि मग सगळ्या विश्वस्त मंडळींनी असं ठरवलं की आता दर 3 वर्षांनी, कारण दर 3 वर्षांनी का कारण आळे या ठिकाणी द्वादशीकरांचा एक उत्सव एक सप्ताह असतो, हा बार्शीकरांचा उत्सव असतो। आपल्या सगळ्याच मंडळींना माहिती आहे, राजुरीकरांचं अन्नदान पंगतही समस्त ग्रामस्थांची त्या या वर्षी तिथे होती। परंपरेने आपण तिथे अन्नदान करतोय, या वर्षी समस्त ग्रामस्थांच्या नावाने आपण अन्नदान केलं। आता हे परंपरा पुढे चालू राहण्याकरता नव्या मंडळींपर्यंत हा विचार जाण्याकरता खरं तर या सगळ्या रथयात्रेची संकल्पना पुढे आली आणि अतिशय आनंदामध्ये हे संपन्न होते। आता आम्ही पाहिलं आपले ग्रामस्थ मंडळी पठार भागावर आलती, 700-800 हजार लोकांचा त्यांनी स्वयंपाक केला। गावच्या शिवेवरती पठार भागातली 500 मंडळी ज्ञानोबांच्या स्वागताकरता रथयात्रेच्या स्वागताकरता आलती। हे बघा, कोणाला असं वाटत असेल की रेडेश्वर महाराज आणि ज्ञानोबराय भिन्न आहेत, तर असं नाही। आम्ही रात्रीही बोललो, रेडेश्वर महाराज कोण आहेत हा प्रश्न सामान्यांना विचारण्याऐवजी थेट ज्ञानोबरायांना विचारायचं, ज्ञानोबराया हे रेडेश्वर महाराज कोण आहेत याचं उत्तर देताना ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी का आम्हा दोघा नाही,
ज्ञानोबराय म्हणतात तो माझा आत्मस्वरूपच आहे आणि रेडा आणि ज्ञानेश्वर महाराज हे दोघही भिन्न नाहीत। याचा अर्थ असा आहे आपण फार भाग्यवान माणसं आहोत की ऐतिहासिक गोष्ट आहे की रेडेश्वर महाराजांची पादुका अर्थात रेडेश्वर महाराजांच्या रूपाने श्री ज्ञानोबरायच आपल्या गावामध्ये आलेले आहेत महाराज। आळा देवस्थान हे सामान्य नाही महाराज, याचा इतिहास जर पाहिला आणि माझ्यासाठी काही गोष्टी नव्या होत्या। एका काळी हे आळा देवस्थान श्री क्षेत्र आळे हे आळंदी सारखं संपन्न होतं। जसं आळंदी क्षेत्रात पंढरी क्षेत्रामध्ये समाजाच्या म्हणजे जाती जातींच्या धर्मशाळा, गावागावांच्या धर्मशाळा, अशा आळ्यामध्येही ज्ञाती समाजांच्या धर्मशाळा आजही आहे, गावागावांच्या धर्मशाळा आहेत। तिथे एक 12वेची अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली आहे, अतिशय पुरातन आळे गावाची निर्मिती वसाहतच अहिल्यादेवी होळकरांनी केलेली आहे। असा जुना परंपरेचा इतिहास असलेला आहे। आणि मग इथे द्वादशीकर मंडळी दर 3 वर्षांनी म्हणजे पुरुषोत्तम मासात अधिक मासात एक सप्ताह करतात की ज्या सप्त्याची संकल्पना वैकुंठवासी प्रातस्मरणीय सहादू बाबा वाईकरांची होती आणि तो सप्ताह प्रत्यक्ष अंमलामध्ये कोंडाजी बाबा डेरेंनी आणला। या सगळ्या प्रारंभात 52, 53, 54 या सालामध्ये पहिला सप्ताह हा ओतूरला झाला आणि हा नारळी सप्ताह करायचा होता, परंतु हा सप्ताह आळ्यामध्ये आला आणि तो आळ्यातच स्थायिक झाला। आता हे सगळे द्वादशीकर मंडळी हा उत्सव करतात, आपण सगळे मंडळी तिथे उत्सवाला जात असतो। आता असं ठरलेलं आहे की दर 3 वर्षानंतर ही रथयात्रा होईल। दर 3 वर्षाने पुरुषोत्तम मासामध्ये शुद्ध पक्षात म्हणजे पहिल्या पंधरवाड्यामध्ये रथयात्रा होईल आणि वद्य पक्षामध्ये आपला बार्शीकरांचा उत्सव होईल।